राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत. जयंत पाटील म्हणतात पारदर्शक कारभाराकरता सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या. जयंत पाटील यांनी मतदारांना आवाहन केलंय. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीत आचारसंहिता भंग प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह 3 अपक्षांवर गुन्हा दाखल आहे. नाशिकमध्ये 122 जागांकरता 729 उमेदवारांचा प्रचार आज थांबणार आहे. अनेक ठिकाणी आज प्रचार रॅली, घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. प्रभाग क्रमांक 25 मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र हे असेल. निवडणुकीच्या कामाकरता 10 निवडणूक निर्णय अधिकारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत. कोल्हापूरमध्ये पाटगावचे माजी सरपंच 6 दिवसांपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता महेश पियणकर यांची दुचाकी आढळली आहे. दुचाकी सापडलेल्या 200 मीटर अंतरावर जंगलात जळालेली हाडं सुद्धा आढळली आहेत. बुदरगड पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा शोध आता सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.